युवा सरपंच आणि पोलीस पाटीलांच्या उपक्रमामुळे गावात क्रीडा संस्कृतीला चालना। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। गावातील युवकांना योग्य सुविधा मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात याची जाणीव ठेवत मोहदा येथील युवा सरपंच अक्षय मेश्राम आणि पोलीस पाटील पियुष गबराणी यांनी मागील 3 वर्षातील एक उल्लेखनीय उपक्रम राबवला आहे। गावातील मुलांना व युवकांना केवळ खेळण्यासाठी योग्य जागा मिळावी या हेतूने दोन्ही पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने खेळावे मैदान उपलब्ध करून दिले आहे। या मैदानामुळे गावातील क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळाली असून अनेक युवकांनी या माध्यमातून गावाचे नाव उंचावले आहे। मिळालेल्या माहितीनुसार या मैदानावर गावातील अनेक तरुण रोज सकाळी एकत्र येऊन क्रिकेटचा सराव करतात। या सरावाच्या बळावर गावातील क्रिकेटपटूंनी बाहेरगावच्या स्पर्धांमध्ये पारितोषिके जिंकत गावाचा लौकिक वाढवला आहे। मैदानाची उपलब्धता, नियमित सराव आणि योग्य वातावरण मिळाल्याने युवकांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली आहे। आगामी पोलीस भरतीसाठी देखील या मैदानाचा मोठा फायदा होणार आहे। भरतीसाठी लागणाऱ्या धावणे, शारीरिक चाचण्या इत्यादी सरावाकरिता आवश्यक असलेली व्यवस्था याच मैदानावर करण्यात येणार आहे। गावातील अनेक युवक पोलीस सेवेत जाण्याचे स्वप्न पाहतात। त्यांना घरीच योग्य सुविधा मिळत असल्याने हा उपक्रम त्यांच्यासाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे। युवा सरपंच अक्षय मेश्राम आणि पोलीस पाटील पियुष गबराणी केवळ मैदान उपलब्ध करून देत नाहीत तर खेळाडूंना लागणारे साहित्य, गरजांची पूर्तता ते स्वतःच्या खर्चातून करतात। त्यांच्या या प्रयत्नामुळे खेळाबद्दल युवकांमध्ये अधिक रुची निर्माण होत आहे। ग्रामीण भागातील खेळाडूंना अनेकदा साधनांची कमतरता भासते, परंतु मोहदा गावातील ही परिस्थिती दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या उपक्रमामुळे बदलू लागली आहे। याचबरोबर जिल्हा परिषद शाळा वाडीपोळ येथील विद्यार्थ्यांसाठीही हे मैदान खुले करण्यात आले आहे। शालेय विद्यार्थ्यांना खेळासाठी पुरेशी जागा नसल्याची समस्या अनेक गावांमध्ये दिसते, परंतु वाडीपोळ शाळेतील विद्यार्थ्यांना या मैदानाचा मोठा फायदा होत आहे। शाळेत क्रीडा दिवस, विविध स्पर्धा तसेच नियमित शारीरिक शिक्षण वर्ग अधिक उत्साहात पार पडत आहेत। गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की युवा पिढी व्यसनांपासून दूर राहून खेळाकडे वळावी। ही सदिच्छा ठेवून सरपंच आणि पोलीस पाटील यांनी घेतलेला उपक्रम अनुकरणीय आहे। अशा प्रकारचे नेतृत्व मिळाले तर गावचा सर्वांगीण विकास निश्चित होईल। सरपंच अक्षय मेश्राम यांचे मत आहे की गावातील प्रत्येक मुलाला संधी मिळाली पाहिजे। क्रीडा हा केवळ खेळ नसून व्यक्तिमत्व विकासाचा मार्ग आहे। आमचे प्रयत्न पुढेही अशाच पद्धतीने सुरू राहतील। पोलीस पाटील पियुष गबराणी म्हणतात, गावातील मुलांना बाहेर जाऊन मैदान शोधण्याची गरज पडू नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले। त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडावे हीच आमची इच्छा। गेल्या 3 वर्षापासून सातत्याने चालणाऱ्या या उपक्रमामुळे मोहदा गावात केवळ क्रीडा क्षेत्रातच नाही तर सामाजिक ऐक्य, एकजूट आणि युवकांमध्ये सकारात्मकता यांचाही विकास होताना दिसत आहे। गावात निर्माण झालेली ही क्रीडा चळवळ नक्कीच प्रेरणादायी ठरत असून ग्रामीण भागातील नेतृत्व कसे असावे याचे सुंदर उदाहरण देता येते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।